नमस्कार, मी आपल्या सर्वांचं SMA चॅनलवर स्वागत करत आहे। तर पहिली न्यूज आहे, US चे रिटेल सेलचे नंबर आले, त्यांनी थोडं एस्टिमेटला मिस केलेलं आहे। डिसेंबरमध्ये रिटेल सेलचे नंबर 0.4% मंथ ऑन मंथ इन्क्रीज झाले, जे की नोव्हेंबरमध्ये 0.8% ग्रो झाले होते। तर याचं मेजर रिझन म्हणजे प्रमुख कारण काय आहे, तर विविध रिटेल स्टोअरचे सेल्स लक्षणीयरित्या वाढले आहेत व फायद्यात गेलेले आहेत। म्हणजे 4.3% त्यामध्ये ग्रोथ आलेली आहे। बट बिल्डिंग मटेरियल अँड गार्डन स्टोअरच्या सेल्समध्ये 2% वगैरे घट झालेली आहे व गॅसोलिन स्टेशनच्या सेल्समध्ये 1.5% वाढ झालेली आहे। लास्ट वीक जो होता तो 11 जानेवारीला त्या आठवड्याचा शेवट झाला होता। तर त्याचे इनिशियल जॉब क्लेमचे नंबर आले US चे, तर तो नंबर 14,000 वाढलेला आहे। म्हणजे 2,17,000 जॉब क्लेम इथे रिपोर्ट झाले आहेत। कंटिन्यूइंग जॉब क्लेममध्ये किंचित कमी झाली आहे, म्हणजे 1.86 मिलियन वगैरे झालेत। ओव्हरऑल पाहिलं तर चे रिटेल सेलचे नंबर एस्टिमेटला किंचित फरकाने वगैरे मिस केलेला आहे आणि जॉबलेस क्लेम थोडेसे वाढलेले दिसत आहेत आपल्याला। आणि पुढील म्हणलं तर पुढील न्यूज आपली आहे तायवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या संबंधित। तर त्यांनी Q2चे नंबर दिले आहेत, तर त्यांची नेट प्रॉफिट 57% वगैरे वाढ त्यामध्ये झाली। आणि कारण की कंपनीची AI रिलेटेड चिप्स वगैरे बनवते आणि त्याची डिमांड ही जास्त होत आहे। त्यामुळे कंपनीने $11.4 बिलियन नेट प्रॉफिट या क्वार्टरमध्ये रिपोर्ट केलेलं आहे, जे की मार्केटच्या एस्टिमेटनुसारच आहे जवळपास। आणि रिसेंटली आपण ऐकलं होतं की USने टेक्नॉलॉजिकल निर्बंध चायनावर लावले आहेत, काही टॅरिफ वगैरे लावले आहेत। तसेच US गव्हर्नमेंटनी AI आणि त्या रिलेटेड टेक्नॉलॉजीच्या एक्सपोर्टसाठी चायनाला बॅन केलेलं आहे। या काही आव्हानांना कंपनी तोंड वगैरे द्यावे लागत आहे कंपनीला। तायवान आणि इतर राष्ट्रांना, जे की अमेरिकेचे मित्र किंवा त्यांचे संबंध नाहीत तेवढे चांगले, त्या देशांना लिमिटेड ॲक्सेस AI टेक्नॉलॉजीचा आहे व त्यांच्या मित्र राष्ट्रांना USच्या त्यांना ॲक्सेसवर काही निर्बंध त्यांच्या नाही। तर पुढील म्हणलं तर आपलं रेल्वे स्टॉक काल वाढले, तर कारण की FY26च्या बजेट जे येणार आहे आता फेब्रुवारीला, त्यामध्ये कॅपेक्स वाढण्याची अपेक्षा आहे या रेल्वे सेगमेंटमध्ये। तर येथे कॅपिटल एक्सपेंडिचर 20% वाढवण्याची अपेक्षा आहे आणि FY26 साठी 3 लाख असू शकतं हे कॅपेक्स। तर ओव्हरऑल रेल्वे सेक्टरच्या कंपनीच्या शेअरच्या प्राइसेस वगैरे वाढले आहेत काल। तर RVNL जी की PSU कंपनी आहे, तिचा स्टॉक जवळपास 9% वगैरे वाढलेला आहे। तर त्याचं मेजर कारण काय आहे, तर त्यांना BSNL कडून आपलं भारत नेटवर्क, ज्यामध्ये की रेल्वे नेटवर्क त्यांना वाढवायचे आहे आणि बनवायचे आहे, त्यासाठी त्यांना 3,722 कोटीचं वगैरे कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे। त्यामुळे तो स्टॉक वाढलेला होता। आणि पुढील म्हणत जे आपलं हाऊसिंग सेलचे नंबर प्रॉप टायगरने वगैरे रिपोर्टमध्ये त्यांच्या म्हणतलं आहे की, तर त्याने म्हटलं आहे की इंडियातील टॉप 8 सिटीतील हाऊसिंग सेल्समध्ये 26% घट झालेली आहे इयर ऑन इयर। त्याचं प्रमुख कारण रिअल इस्टेटमध्ये भरपूर
प्राइजेस वाढले आहेत आणि प्रॉपर्टीजमध्ये भरपूर काही न्यूज लॉन्चेस वगैरे सुद्धा झाले नाहीत. ग्लोबल भरपूर अनसर्टनिटीज आहेत आणि रेट कट होतील का नाही यावरही थोडी अनिश्चित आहे गोष्ट ही. तसेच काही राज्यामध्ये निवडणुका होत्या व ते आता चलतही आहेत दिल्ली वगैरे, तर त्यामुळे हाऊसिंग सेलचे नंबर वगैरे ड्रॉप झाले आहेत. फक्त दिल्ली एनसीआर रिजनमध्ये पॉझिटिव्ह ग्रोथ झाली आहे आणि त्यांनी त्या न्यू होमच्या केसमध्ये तर पुणे, मुंबई, हैदराबाद आणि अहमदाबाद या प्रमुख शहरामध्ये 30% जास्त वगैरे घट झालेली आहे. आणि पुढील म्हणलं तर पाम ऑइलचा इम्पोर्ट मागील 5 वर्षात सगळ्यात लोवेस्ट वगैरे रिपोर्ट झाला आहे जानेवारीमध्ये. याचं प्रमुख कारण तर पाम ऑइलची डिमांड आता थोडी सोया ऑइलकडे शिफ्ट होत आहे. पाम ऑइलच्या रिफायनरीचे मार्जिन भरपूर कमी झालेले आहे. त्या कंपनीजना पर टन्स $30 लॉस होत आहे पाम ऑइलच्या केसमध्ये. तसेच सोया ऑइलवर डिस्काउंट मिळत आहे ग्राहकाला पाम ऑइलपेक्षाही. त्यामुळे बायर वगैरे सोया ऑइलकडे वगैरे जास्त वगैरे जात आहेत व सोया ऑइलची डिमांड ही चांगली दिसत आहे. म्हणून पाम ऑइलच्या प्राइजेस कमी होत आहेत आणि ते आणखी कमी होऊ शकतात. त्यामुळे पाम ऑइलचं जे डिमांड होती ती कमी झाली आणि त्यामुळे इम्पोर्ट वगैरे कुठेतरी कमी झालेला दिसत आहे कुठेतरी. तर पुढील मला तर रिलायन्स इंडस्ट्रीना रिझल्ट दिलेला आहे, तर त्यांचं नेट प्रॉफिट 7% वगैरे इयर ऑन इयर ग्रोथ झालेलं आहे आणि रेव्हेन्यूमध्ये जवळपास 7%चीच ग्रोथ आहे. तर त्यांचा EBITDA 8% वगैरे वाढलेला आहे इयर ऑन इयर आणि मार्जिन 10 बेसिस पॉईंटने वगैरे वाढलेलं आहे. आणि ऑइल टू केमिकल बिझनेसमध्ये 2%ची ग्रोथ आहे व ही ग्रोथ हाय प्रोडक्शन अँड स्ट्रॉंग डोमेस्टिक डिमांडमुळे आलेली आहे. जिओने चांगले सबस्क्राईब घेतलेत व 5G ऑप्टिमायझेशन सुद्धा करत आहे ते. तसेच कस्टमर एंगेजमेंट ही इम्प्रूव्ह केल्यामुळे त्यांचा ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर वाढलेला आहे. तो 203.3 पर्यंत वगैरे गेलेला आहे व त्यांचे 26% प्रॉफिट वगैरे वाढलेले आहे इयर ऑन इयर आणि रेव्हेन्यू 19.4% वाढलेला आहे. आणि रिलायन्स रिटेलच्या केसमध्ये रेव्हेन्यू 9% वाढलेला आहे व नेट प्रॉफिट 10% वाढ त्यामध्ये झालेली आहे. या सेगमेंटमध्ये नवीन त्यांनी 779 न्यू स्टोर वगैरे ओपन केले त्यांनी आणि आता त्यांचे स्टोर वगैरे 19,102 स्टोर वगैरे झाले एकूण व रिटेलमध्ये 37% वगैरे वाढ झाली आहे B2C बिझनेसमध्ये ग्रोसरीच्या सेगमेंटमध्ये. तर जो की रिटेल्समध्ये येतो कारण की डिजिटल आणि न्यू कॉमर्सच्या समस्येमुळे आता B2C डिलिव्हरी होत आहे, ग्रोसरी B2C डिलिव्हरी होत आहे. आणि पुढील म्हणलं तर इन्फोसिसचे बी रिझल्ट आले. यांचं जे नेट प्रॉफिट आहे ते 11% इन्क्रीज झालेलं आहे आणि रेव्हेन्यू 7.5% वगैरे इन्क्रीज झालेला आहे. तर कंपनीने त्यांच्या गायडन्समध्ये 4.5 ते 5% ग्रोथ होऊ शकते. CC टर्म्स रेव्हेन्यू ग्रोथ असे सांगितले आहे त्यांनी. ते पूर्वी म्हणजे 3.75 ते 4.5% एवढी ग्रोथ वगैरे त्यांनी सांगितलेली होती. तर ते लगातार कंपनी गायडन्स वगैरे वाढवत आहे आणि ऑपरेटिंग मार्जिनसाठी त्यांचे गायडन्स स्टेबल आहे 20 ते 22% पर्यंत. तर आता अबिट मार्जिन 10 बेसिस पॉईंटने वाढून 21.3% रिपोर्ट वगैरे केला आहे कंपनीनं या क्वार्टरमध्ये. आणि प्लस त्यांचे जे मोठ्या डील्स आहेत TCV त्यामध्ये वगैरे
$2.5 बिलियन डील्स वगैरे त्यांना मिळाले आहेत. अँड अमेरिका अँड युरोपमधून त्यांचा 70% जास्त वगैरे रेव्हेन्यू येतो कंपनीला. आणि तेथे रेव्हेन्यू यावर्षी इयर ऑन इयर त्यामध्ये ग्रोथसुद्धा झालेली आहे. आणि अदर एरियामध्ये थोडासा रेव्हेन्यू जो आहे तो कमी झालेला आहे. व ते यांनी वगैरे 5,591 कर्मचारी या क्वार्टरमध्ये ॲड केले आहेत. व मॅनेजमेंटने त्यांच्या कॉलमध्ये म्हटलं आहे की FY26 मध्ये 15,000 ते 20,000 न्यू प्रेशर ॲड केले जाणार आहेत. आणि येथूनच ओव्हरऑल IT सेक्टरमध्ये चांगले ग्रोथ येऊ शकते. व कंपनीने पॉझिटिव्ह फ्युचर गायडन्स दिलेलं आहे. आणि पुढील म्हणलं तर ॲक्सिस बँकेचेही रिझल्ट आले आहेत. तर प्रॉफिट यांचं 3.83% ग्रो झाला आहे. बट यांचं क्वार्टर प्रॉफिट जे आहेत क्वार्टर ऑन क्वार्टर पाहिलं तर 9% वगैरे डिक्लाइन झालेला आहे. इयर ऑन इयर ग्रोथ आहे पण थोडी आहे. आणि क्वार्टर डिक्लाइन आहे. आणि नेट इंटरेस्ट इन्कम 11% वगैरे वाढलेला आहे इयर ऑन इयर. व कंपनीचे जे इंटरेस्ट पे करते जी कंपनी दुसऱ्या कंपनींना ते इंटरेस्ट रेट इयर ऑन इयर 12% वाढलेलं आहे. कंपनीचे नेट इंटरेस्ट इन्कम 9% वाढलेलं आहे. व लोनची ग्रोथ वगैरे 9%चीच आहे इयर ऑन इयर. पण ही जी ग्रोथ आहे ही क्वार्टर कमी ग्रोथ आहे यांची. आणि डिपॉझिट पाहिलं तर 9% वाढले आहेत. व नेट इंटरेस्ट मार्जिन 3.93% वाढलेलं आहे इयर ऑन इयर, जे की थोडं कमी आहे गेल्या क्वार्टरपेक्षा. तर यांनी 130 न्यू ब्रांचेस वगैरे या क्वार्टरमध्ये त्यांनी ॲडसुद्धा केले आहेत, ॲड वगैरे केले आहेत. आणि पुढील म्हणलं तर LTI मेंट्री तर यांनीही रिझल्ट दिले आहेत. तर यांचा रेव्हेन्यू जो आहे तो 7%नेच वाढलेला आहे. आणि प्रॉफिट वगैरे 7%नेच म्हणजे डाऊन झालेला आहे इयर ऑन इयर. ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे एम्प्लॉई रिलेटेड एक्सपेन्सेस वाढल्यामुळे म्हणजे सॅलरी वगैरे वाढवल्यामुळे यांचं नेट प्रॉफिट डाऊन झालेलं आहे. तर यांनी $1.68 बिलियन डील वगैरे जिंकले आहेत या क्वार्टरमध्ये. आणि गेल्या क्वार्टरमध्ये पाहिलं तर $1.3 बिलियन डील्स यांना मिळाल्या होत्या. आणि एका वर्षापूर्वी हा नंबर $1.5 बिलियन होता. मेनली BFSI सेगमेंटमुळे यांचा रेव्हेन्यू जो आहे तो चांगला ग्रो वगैरे होताना दिसत आहे. आणि पुढील म्हणलं तर सन फार्माने टारो युनिट जो की यांची फार्मास्युटिकल सबसिडरी आहे त्यांनी 100% स्टेक अक्वायर करण्यासाठी रिपोर्टिंग केली आहे इन अबिट थेरोपॅथिक्स. तर ही बेसिकली ही अबिट थेरापॅथिक्स ही क्लिनिकल स्टेजवरील बायोटेक्नॉलॉजी कंपनी आहे. ही कॅनडा बेस्ड कंपनी आहे. या कंपनीचे डेव्हलपिंग ड्रग्स फॉर पेन्स अँड इम्प्लेमेशन्स मॅनेजमेंटमध्ये या कंपनीचं स्पेशलायझेशन आहे. आणि सन फार्मा पुढे जाऊन यामध्ये एक्सपांड करण्यासाठी इच्छुक आहे. आणि हे ॲक्विजिशन 2025च्या फर्स्ट वीकपर्यंत कंप्लीट होईल अशी अपेक्षा कंपनीने दिली आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.